शकता इथे गर्दी किती आहे बघा, पाहू शकता तुम्ही. हे बघा पूर्ण गर्दीच गर्दी इकडे आणि खूप खूप लांबून लांबून आलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता इथे मी आता आहे सातपूर पेट्रोल पंपापाशी. इकडे गर्दी बघा कुठपर्यंत आले. तुम्ही पाहू शकता किती प्रचंड गर्दी आहे इकडे. हे बघा माणसं वैतागले आहेत, कामं करून आलेली आहेत आणि त्यांना आता एक एक तास उभा राहायला लागतोय. झालेला आहे आणि पेट्रोल नाही आहे इकडे. तर नमस्कार मंडळी, सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे 26 मार्च आणि आज होती रामनवमी. तर रामनवमीबद्दल जास्त चर्चा न होता आज आहे फक्त पेट्रोल पंपावरती फुल गर्दी. फक्त एकच चर्चा चालू आहे, ती पाहू शकता तुम्ही. तिकडे पेट्रोल पंप पूर्ण गर्दी झालेली आहे. तर हा पेट्रोल पंप आहे. तर हा पेट्रोल पंप आहे आपला मुंबई गोवा हायवे जवळ लगतचा आपला इंडियन ऑइल. आणि पुढे एक जिओचा पेट्रोल पंप आहे, तिथेही आपण जाऊया. आणि जसा पुढे गेला तर एक भातना नाक्यामध्ये एक मेहता पेट्रोल पंप येतो, तिथेही जाऊया. अशी अफवा आहे, नक्की ती गोष्ट खरी आहे का कधी म्हणजे खोटी आहे आपल्याला अजून काही कल्पना नाही आहे. तर या माझ्या व्हिडिओद्वारे तुम्हाला मी सतर्क करण्याची कोशिश करतो. मी गाडी फुल केलेली आहे दुपारी. तुम्ही कुठे असाल तर गाडी फुल करा, कारण पुढे काही सांगता येत नाही आहे. सो आपण हा ब्लॉग दाखवूया कुठे कुठे गाडीमध्ये आणि कुठे कुठे गर्दी आहेत सध्या आणि कुठचे कुठचे पेट्रोल पंप सध्या आता बंद आहेत. सो आपण जाऊया. तर आता आपण ब्लॉगला सुरुवात करतोय. जसं मगाशी म्हटलं हा मुंबई गोवा हायवे त्याच्यासमोर लगतचा इंडियन ऑइल आहे. तर आपण पाहू शकता तिथून जाऊया. आणि इथं भरपूर असे ट्रक आहेत डिझेलसाठी. जसं पेट्रोलच नाही, डिझेलचा एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे. पाहू शकता इथे गर्दी किती आहे बघा, पाहू शकता तुम्ही. हे बघा पूर्ण गर्दीच गर्दी इकडे आणि खूप खूप लांबून लांबून आलेले आहेत. पाहू शकता तुम्ही लाईन, पाहू शकता कुठपर्यंत लाईन आहे. तर पाहू शकता तुम्हाला मी दाखवलं तिथे खूप जण असे ट्रकची लाईन लागली होती. तर आता मी गाडी युटर्न मारली आणि आता जातोय आपण जिओ पेट्रोल पंपाकडे. चालू आहे का बंद आहे आपल्याला काही आयडिया नाही आहे, कारण आपण बघूया. चालू असेल तर तुम्हाला सांगेन. सध्या तरी आता वाजले 9:30 आणि 26 तारीख आहे. जर उद्या चालू असेल तर नक्की तुम्ही भरा, तर पुढे काही सांगता येणार नाही आहे चालू आहेत का नाही. तर बघूया, सरकारने काय अजून काय कल्पना दिलेली नाही आहे. जिथे जिथे जात आहे तर तिथे सर्वेकडे पेट्रोलची बंदी झालेली आहे. तुम्हाला जेवढा चान्स होईल पूर्ण टाकी भरा. आता टाकी भरला तरी जास्तीत जास्त 8-10 दिवस काढू शकता. नाही पेट्रोल संपला तर डायरेक्ट आपली इलेक्ट्रिक गाडी काढायला चला, नाही तर सायकल. सर्वात बेस्ट सायकल, घोडागाडी, नाही तर घोडागाडी, नाही तर आपली 11 नंबरची गाडी पायी. पुढे पुढे. बघूया आता आहे काय चालू. झालेला आहे आणि पेट्रोल नाही आहे इकडे. तर तुम्ही जवळपास असाल तर त्या इकडे जर पेट्रोल चालू असेल तर नक्की करा. आणि आज रात्री बंद आहे पेट्रोल पंप. आता आपण पुढे जातोय मेहता पेट्रोल पंपाकडे, जो मेन येतो आपल्या भारता नाक्यामध्ये. हे जिथे पेट्रोल पंप आहे मुंबई गोवा हायवेमध्ये येतात. तर मुंबईला जाताना असेल तर तरी लागेल, तुम्हाला कधी गोव्याला जायचं असेल तरी लागेल. म्हणजे मुंबई गोवा दररोजचे जे प्रवास करत असतील त्यांच्यासाठी आपलं हे घरगुती पेट्रोल पंप आहे. जर तुम्हाला कुठे कुठे चालू पेट्रोल पंप असतील तर आपल्याला काही सांगता येणार नाही आहे किती दिवस चालू आहे, किती दिवस बंद आहे. ऑलमोस्ट आता आपण पोहोचतोय मेहता पेट्रोल पंपाकडे. तर आता आपण जो प्रसिद्ध मंदिर आहे कालका मंदिर तिथपर्यंत जाऊया आपण. आता आपण 2 मिनिटामध्ये आपण त्या मेहता पेट्रोल पंपावर पोहोचतोय. आपण डायरेक्ट कंटिन्यू करणार आहोत. तर आता आपण मेन आता भारता नाक्यामध्ये आलो. इकडून सगळं ब्रिज येतो, इकडून सगळं ब्रिज येतो वरती चिपळूण साईडला, गोवा साईडला जायला. आणि याच्या खाली आला तिकडे मेहता पेट्रोल पंप आहे. तर कोणाला काही माहिती नसेल मुंबई गोवा जर बरोबर प्रवास करत असेल तिकडे खाली एक पेट्रोल पंप आहे. तुम्ही कृपया करून जर तुम्हाला जर कुठे पेट्रोल पंप नाही भेटला तर तुम्ही इकडे येऊन भरू शकता. हवे इकडे किती गर्दी आहे वगैरे. आपली तर भाई टाकी फुल आहे भाई, म्हणून गाडी आपली जाते सर्वीकडे. टाकी संपले की अरे प्रॉब्लेम. भाई लाईट गेली भाई, इकडे लाईट गेले. गव्हर्नमेंट लाईट भरत नाही. बिल आलेलं आहे वाटतं जास्त. तुम्ही पाहू शकता आपण बरोबर ब्रिजच्या खाली आहे. आणि ही बघा गर्दी. गर्दी पाहू शकता. जेसीबी पण लागला इथं.
आता तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे बघा. तुम्ही पाहू शकता किती प्रचंड गर्दी आहे इकडे. हे बघा. माणसं वैतागली आहेत, कामं करून आलेली आहेत आणि त्यांना आता 1-1 तास उभा राहायला लागतोय. तरी थोडं झूम कर. आणि लाईट पण गेली. औषध इकडे लाईट पण गेली आहे आणि हा बरोबर ब्रिजच्या खाली मेहता पेट्रोल पंप मिळतो. आणि पाहू शकता किती गर्दी आहे. तुम्ही पाहू शकता इकडे किती गर्दी आहे. हो, पाहू शकता किती गर्दी आहे इकडे. मी बरोबर ब्रिजच्या खाली आहे. हा मेहता पेट्रोल पंप आहे. इकडे लाईट पण गेले. तर आता बघूया लोकांचे किती हाल होणार आहेत. आता बघूया इथे बघू शकता. तुला नशीब लाईट आली. आपल्या टायमिंगला लाईट आली. तर आता मी या मित्रांनी ते सोडतोय आणि मी जाणार आहे आता साखरोजा पेट्रोल पंप आहे तो दापोली खेडमध्ये. जाताना तिथे तिथं तुम्हाला मी व्हिडिओ करून दाखवतो. तर बघूया आता पुढे. सो आता आपण मित्रांना बाय करूया. सो आल्याबद्दल तुम्ही धन्यवाद आणि ब्लॉगमध्ये तुम्ही दिसाल लवकर. भाई तुला पण धन्यवाद, तू आलास. ही आमची जिमची पोरं आहेत सर्व. बॉडी आमची हिडन बॉडी आहे. ओके, सो आपण डायरेक्ट आता जातोय कुठे, साखरोजा पेट्रोल पंप इथे. भाई लाईट गेली परत. मी दिसतोय काय तुम्हाला? तर आपण डायरेक्ट साखरोजा पेट्रोल पंपकडे जाऊया. तर तुम्ही पाहू शकता इथे मी आता आहे साखरोजा पेट्रोल पंपाच्या इकडे. गर्दी बघा कुठपर्यंत आले. पूर्ण अशी रांग टू रांग लागली आहे पूर्ण बाईकची. लोकांची रांगाच्या लागलेल्या आहेत आणि मी इकडे येऊन दुपारची येऊन पेट्रोल पंप भरला म्हणून तो आपला गाडी फुल आहे. पाहू शकता. नाही तर अशी अवस्था झाली असते आपली इकडून. असं लाईन दुपार राहायला लागलं असतं. तर आता आपण ब्लॉगला एंड करतोय. तर नक्की ब्लॉग कसा वाटता नक्की कमेंट करा. आणि तुमची पण अशी जर सिच्युएशन असेल, आपण मुंबई गोवा हायवेपासून पण दापोली खेडमधील जेवढे पेट्रोल पंप होते तेवढे आपण कॅप्चर केले आहेत आपल्या चॅनलमधून. आणि तुम्ही पाहू शकता इकडे आता मी साखरोजच्या पेट्रोल पंपाजवळ आहे. जसं आता मी आहे फुरुजचा. सो आणि पुढे तो आपला दापोली जाताना दापोली तर खूप असे प्रचंड असे पेट्रोल पंप आहेत. आणि मध्ये येतो एक वाकुलीमध्ये. जर जिथे जर पेट्रोल पंप असेल तर नक्की पेट्रोल भरा. कारण सांगता येत नाही पुढे जर पेट्रोल असेल नसेल. सो अजून काही अशी नक्की कन्फर्म सांगितलेली नाही की पेट्रोल बंद वगैरे होईल. सो जशी एक अफवा पसरली होती की पेट्रोल बंद होणार आहे, त्याचा हाच परिणाम आहे की किती गर्दी तुम्ही बघत आता. काही ठिकाणी तर पूर्ण पेट्रोल पंप बंदच होते. सो तुमची पण अशी सिच्युएशन झाली असेल तर नक्की कमेंट करा. आणि तुम्ही कुठे कुठे पेट्रोल पंपमध्ये जाऊन पेट्रोल भरलात किंवा डिझेल भरलात. सध्या तर सिलेंडरचा पण विषय चालू आहे, गॅसचा पण विषय चालू आहे. तर आता सध्या पुढे काय होतं आहे, काय परिस्थिती आपण बघूया आणि जर आपल्या चॅनलद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करू. सो असेच नवीन ब्लॉग किंवा असे जे आपले सामाजिक प्रश्न जे लोकांचे असेल ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. जसे आपले ब्रिज वगैरे रस्ते वगैरे दाखवतो. आता लोकांची सिच्युएशन तुम्ही पाहू शकता आता सध्या कशी आहे वगैरे. लोक कसे येऊन पेट्रोल भरत आहेत. सो असेच आपण व्हिडिओ करूया. आणि आवडलं तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.